शिक्षण मंत्री विनोद तावडे हे आज पुण्यात होते। यावेळी खासगी शाळांमध्ये ज्यांची पाल्य शिकतायत त्यांच्या पालकांनी त्यांना घेराव घातला, काही मागण्या केल्या। त्यानंतर शिक्षण मंत्र्यांनी त्यांची तातडीची बैठक घेतली आणि काही घोषणा केल्या। जे खासगी शाळा आहेत त्यांचा मनमानी कारभार आहे, त्यांना चाप लावण्यासाठी काय काय आश्वासनं दिले शिक्षण मंत्र्यांनी आज जाणून घेऊयात। मी हात जोडते तुम्हाला। 5 दिवसांपासून शिक्षण उपसंचालक कार्यालयाबाहेर फी वाढी विरोधात पालक उपोषण करत होते। आज शिक्षण मंत्री विनोद तावडे विज्ञान संमेलनाच्या उद्घाटनासाठी पुण्यात आले, पण ते आंदोलकांकडे फिरकले सुद्धा नाही। त्यामुळे शेवटी फर्ग्युसन कॉलेजात जाऊन पालकांनी तावडेंना घेराव घातला। या गोंधळानंतर तावडेंनी पालकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या। माझ्या 2 मुली आहेत, एक दुसरीला आहे आणि एक 7वीला आहे आणि सध्याची आमची फीस 35,500 रुपये आहे, जी की 31,000वरून वाढलेली आहे। आणि जसं मी बोललो आधी की आमची बस फीस मागच्या 2 वर्षात 50% वाढली। म्हणजे कसं आहे, हे कायद्याला काहीतरी पळवाट काढून कायद्याच्या आमची पिळवणूक करतायत। माझी मुलं सिल्वर क्रिस शाळेमध्ये आहे। मला 2 मुलं आहेत, एक मुलगी 10वीला आहे, मुलगा माझा 5th क्लासला आहे। आमच्या शाळेचाही तेच परिस्थिती आहे की गेल्या 2 वर्षात त्यांनी 20,000 रुपये फीज होती ती डायरेक्टली 30 केली। त्याच्या अगोदर 13,000 रुपये फी ती डायरेक्ट 20,000 रुपये केली। म्हणजे या फी वाढवताना ते म्हणाले तसं तुम्हाला जरा वेळेत किंवा आधी सांगितलं होतं का? अगदी आयत्या वेळी जून महिन्यातच आम्हाला ते कळतं। ते जे नियमाप्रमाणे पीटीए मेंबरला हे करून करावं लागतं ते तसं न करता पालकांना डायरेक्ट जून महिन्यात कळतं। पुण्यातल्या एकूण 18 शाळांनी फी मध्ये भरमसाठ वाढ केली आहे। शिवाय पुस्तकं, वह्या, दप्तर, युनिफॉर्म सगळं शाळेकडून अवास्तव किमतीत खरेदी करण्याची सक्तीही केली आहे। यामुळे पालकांचं धाबं दणाणलंय। साधारणपणे शाळांनी 20% फी वाढ केली आहे। मुलं 5वीत आहेत माझी, सिंहगड स्प्रिंगडेलला आहेत। एका वेळी मला जुळी मुलं, त्यामुळे मला एका वेळी दोघांची फी भरावी आणि सतत वाढ आहे, 4 वर्ष सतत वाढ आहे। ही वाढ साधारण किती हजारांनी झाली आहे? तुम्ही एक अंदाज जर देऊ शकला? एक 7-8 हजार, 9 हजार, 10 हजार अशीच वाढ होते। बस फी वाढवतात, कधी शाळेची फी वाढवतात। प्लस एवढं असूनही क्वालिटी ऑफ एज्युकेशन काहीच नाहीये। आम्हाला बाहेर एज्युकेशन म्हणजे ट्युशनला पैसे घालवावेच लागतात। आज महिला, आमच्या 4 महिला तिथं आंदोलन करतायत, रस्त्यावर झोपतायत। तरी पण आज त्यांची भेट घेणं गरजेचं होतं इनफॅक्ट, परंतु त्यांनाच आम्हालाच इथे यावं लागलं। तर अशा प्रकारचं आंदोलन प्रत्येक वेळेस करावं लागत असेल। प्रत्येक जून महिन्यात हा मुद्दा, एप्रिल, मे, जून हा मुद्दा समोर येतो की आम्हाला आता काहीतरी करायला पाहिजे, स्कूल फी वाढ करणार आहे। तर असं जर असेल तर मग हे दुर्दैव आहे ना। आघाडी सरकारनं केलेला फी रेग्युलेशन ऍक्ट शाळा आणि संस्था चालकांच्या बाजूने आहे, यावरही पालकांनी बोट ठेवलाय। तर त्या GR मध्ये जो बदल करायचा त्याच्यामध्ये जी कमिटी नेमणार आहे, त्या कमिटीमध्ये 5 पालक प्रतिनिधी त्यांनी आमच्यापैकीच तिथे देऊ करणार आहेत। दुसरं म्हणजे तो GR आपल्याला फक्त 15 दिवसात ऍप्लिकेबल होणार आहे। पालकांच्या तीव्र संतापानंतर तावडेंनी फी वाढी विरोधात सोमवारी मुंबईमध्ये सुनावणी घेणार असल्याचंही म्हटलंय। सोमवारी 15 तारखेला मी 7 शाळांचं पुण्यातलं हिअरिंग लावलेलं आहे की ज्यात 4 पालक, संस्था चालक आणि मी स्वतः आणि आमचे अधिकारी असंच 7 शाळांचं आता आणि टप्प्याटप्प्याने पुढच्या आठवड्यात 10 दिवसामध्ये उरलेल्या 18 शाळांच्या तक्रारी आलेल्या आहेत, त्याची स्वतः मी सुनावणी पूर्ण करणार आहे। PTA अर्थात पेरेंट्स टीचर्स असोसिएशनची मान्यता असल्याशिवाय फी वाढ करता येत नाही, पण संस्था चालक त्याला जुमानत नाही। मनमानी पद्धतीनं सुरू असलेला कारभार सरकारच्या आशीर्वादाशिवाय शक्य नाहीये। त्यामुळे तावडेंनी जर अशा शिक्षण संस्थांना चाप लावला तर मुलं आणि पालकांना अच्छे दिन येतील। भक्ती बिसुरे, ABP माझा, पुणे। तेव्हा पुण्यातल्या पालकांना शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिलासा दिलेला आहे। इतर शाळा ज्या अशाच पद्धतीने मनमानी कारभार करतात त्यांना देखील शिक्षण मंत्री चाप लावतील अशी अपेक्षा करूया।